कालस्य कालं जिते जन्म संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तम्. आता अभिनव वागविलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार हुरू म्हणून विषय सत्याधरू विवेकावरी. आज या ठिकाणी आपण कोणतं कारण आहे सांगण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी कार्य आहे आणि कारण नाही आणि कारण आहे आणि कार्य नाही असं होत नाही. आज या ठिकाणी कैलासवासी अंबादास भाऊरावसाहेब पाटील चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी सगळे जमलो आहोत. चव्हाण परिवारापैकी गंगा भागीरथी अलकाबाई अंबादास पाटील चव्हाण त्यांच्या पत्नी आहेत. रामेश्वर रावसाहेब पाटील चव्हाण भाऊ आहेत. सचिन अंबादास पाटील चव्हाण मुलगा आहेत. कुमारी प्रतीक्षा अंबादास पाटील चव्हाण मुलगी आहेत. श्री अनिकेत रामेश्वर भाऊ पाटील चव्हाण पुतणे आहेत. आणि समस्त चव्हाण पाटील परिवार बाबुळगाव नागरे हा संपूर्ण परिवार आणि परिवाराने केलेला हा कार्यक्रम. प्रत्येकाचं काहीतरी कर्म आहेत. तरी पितर काय करती तैसी स्वर्गिनी वसती म्हणून तेही येती कुळापाशी. पितरांना तर्पण देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहेत. आपल्या मनुष्य जन्मामध्ये काही कर्म आहेत. ज्ञानोबा म्हणतात एरवी जग हे कर्मा अधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गाव. प्रत्येक मनुष्याला कर्म करावं लागतं. या जगतात असा मनुष्य नाही किंवा प्राणी नाही की त्याला आपलं कर्म करता येत नाही. प्रत्येकाला कर्म करावं लागतं. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला कर्म करावं लागतं. प्रत्येकाला करावं लागतं. मुंगीलाही आपला कर्म काय तर आपल्या पोटासाठी उदरनिर्वाहासाठी तिला सकाळी शोध घ्यावा लागतो की मला कुठतरी काहीतरी भेटलं पाहिजे खाण्यासाठी, म्हणून मुंगी प्रयत्न करत असते. तर ब्रह्मदेवालाही त्याचं काय करावं लागतं, सृजन त्या ठिकाणी करावं लागेल. ब्रह्मदेवाचं जे कर्तव्य आहे त्याला ते कर्तव्य करावं लागेल. प्रत्येकाला कर्म करावं लागतं. या कर्माला विमुख कोणी होत नाही, कारण की बिना कर्माशिवाय जगतातली मायाही चालत नाही. तैसीही जाण माया तो भ्रमत आहासी वाया शस्त्रे हानीतले आछाया जैसी अंगिना रूपे. आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्ध आहेत, पुण्यस्मरण आहेत. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही तुम्ही या ठिकाणी जमलो आहोत. मला येण्याचं निमित्त कारण जे आहेत ते धर्मरक्षक, धर्माचं देव, देश आणि धर्म यासाठी सतत कार्य करणारे, राज्याहून ह्या राज्याहून त्या राज्याकडून जाणारे आणि धर्माबद्दल खूप मोठं प्रेम आणि स्वाभिमान बाळगणारे आमचे मित्र गजानन बाप्पू. आणि बाप्पूंमुळे या ठिकाणी मला आज या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. प्रथमात गंगापूर तालुक्यात बाप्पू पहिलीच वेळ आहे इकडे येण्याची. तुमच्यामुळे येण्याचा योग झाला, कारण तसं कन्नडपर्यंत येत असतो आम्ही, आश्रमच आहे आपलं, त्यामुळे येण्याचा योग होतो. पण बाप्पूमुळे या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला, कारण की बाबुळगाव नागरे हा परिवार बापूंशी निगडीत आहेत, आदिनाथ संस्थांशी निगडीत आहेत. आणि बापूंनी सांगितलं की महाराज तुम्हाला या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्धाचं त्या ठिकाणी कार्य करायचं आहे. सकाळीच निघलो तरी पण आश्रमातून निघता वेळ निघत झाला आम्हाला, कारण की इकडचं जर वातावरण बघू लागलो आपण, थोडं गरमीचं वातावरण, तिकडं थोडं झाडं वगैरे आहेत, थोडं पाणी आहेत, पण थोडं थंड वातावरण आहे. परंतु तिकडं थोडं पाणी आपल्या इकडं कमी असल्या कारणाने थोडं गरमीचं वातावरण आहे. पण काय नाही, झाडं आहेत, त्यामुळे आपण सगळं आनंदाने एक तास काय जेवढी होईल सेवा परमात्मा आपल्याकडून सेवा करून घेईल. परमात्म्याच्या कृपेने आपण सेवा करूयात. असे बापूसारखे प्रत्येक गावामध्ये बापू तयार व्हावे आणि त्यांच्याकडून धर्मसेवा, देशसेवा होत राहावी ही परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आहे. कारण की आपल्या मुलांना आपण शिक्षण देतो. आपल्या मुलांना काय देतो मला सांगण्याची गरज नाही, बापू तुम्हाला दररोज मार्गदर्शन करतात. आपल्या मुलाला आपण शिक्षण देतो, पण संस्कार आणि संस्कृती समजून सांगत नाहीत. कारण की आपली संस्कार आणि संस्कृती जोपर्यंत आपल्या मुलांना कळणार नाही, लहान मुलांना जर आपण जोपर्यंत संस्कार देणार नाही, संस्कृती सांगणार नाही,
तोपर्यंत त्या शिक्षणाचा काही उपयोग होणार नाही. कारण की जर बघू लागलो, मला एक सांगा, आपले मुलं मंदिरामध्ये जातात बापू, मंदिरामध्ये जर मुलं काय करतात तर त्या ठिकाणी मोबाईल खेळतात. आणि जर तुम्ही तसं जर मस्जिदीमध्ये गेलात, तुम्हाला तिथला त्या मुस्लिमाचा मुलगा कधीही मोबाईल खेळताना दिसणार नाही बापू. म्हणजे ही शोकांतिक आहे. आपले लोक मंदिरामध्ये जातात. आता वयोवृद्धांचं मी सांगणार नाही. हनुमानाचं मंदिर उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्या बापाच्या असं सारखं ते ठिकाणी काय करतात, जाऊन झोपतात, फॅन चालू करतात. ही आपली दुर्दैव आहे. आपण आपल्या मुलांना, आणि आज ज्येष्ठांनी ही जर सवय लावली मंदिरात जाऊन झोपण्याची, तर उद्या तुमच्या माग तुमचा मुलगाही मंदिरात येऊन झोपेल. मंदिर झोपण्यासाठी नाही. मंदिर मन इतीही धीरता, मनाला शांता अधीरता ज्या ठिकाणी प्राप्त होते त्याला मंदिर म्हणतात. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर, आता मला एक सांगा, संसारमधलं तुमचं हे मंदिरच आहे. घर म्हणजे काय, मंदिरच आहे. पण इथं काय, कालवा आहे. इथं काय, कालवा आहे. आणि तिथं काला आहे. कशाचा, भगवंताचा काला आहे. आणि तो काला कशाचा, तर नाम साधनेचा, ध्यानाचा, ज्ञानाचा, वैराग्याचा काला आपल्याला मंदिरात करता येतो. आणि आपल्या जीवनातला तर कार आहे संसार दुःखमुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओडाळ, कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. आपल्याला किती वर्ष, शतगणिल ते आज रात्र खाय, मध्य बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पायगा. मग तुला किती उरलंय, 50 वर्ष तुझं आयुष्य झोपण्यात गेलंय. किती आहेत बाप्पा, आपल्याला फक्त 100 वर्ष आयुष्य दिलं. आता 100 पैकी कोणीतरी 70 जगताय, कोणी 75 आहे, कोणी 80 आहे, लाईतलंय 85 पर्यंत कोणतरी जुनं खाल्लं असेल तर. आता जर नवीन खाण्यामध्ये तर मला नाही वाटत कोणी इतक्या दिवस जगेल. शतगणिले ते अर्धरात्र खाय. नाथबाबा म्हणतात काय, शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्ष आयुष्य, त्यापैकी 50 वर्ष आयुष्य आपलं झोपेमध्ये गेलंय. 50 वर्षापैकी परत 50 वर्ष राहिले, त्यापैकी 25 वर्ष आपली युवक अवस्था गेली. एत कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे, परी देहची नानासे एकेका सवे. मग काय उरलंय, तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरी तरी येती जाती. चैतन्याचा स्वभाव आहे, उपजेते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दिसे परिभ्रमे गा. ज्याच्या ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा कोणासाठी थांबलाय का, कोणासाठी थांबलाय, सूर्यास्त आणि सूर्योदय कोणासाठी थांबलाय का, त्याचं कार्य चालू आहे. त्याप्रमाणे जन्म मृत्यू हे कोणालाही कळलेलं नाही. आणि मनुष्य जन्माला आला की त्याला मृत्यू निश्चित आहे. म्हणून आपण धर्म कार्य करत असताना आपल्या मुलांना चांगले संस्कार हवेत. म्हणून बापूंचा इथं अट्टहास आहे. जे मंदिर बांधायत ते काय बापू घेऊन जाणार आहेत का कुठं, मुलांना संस्कार देणार आहेत. ते बापूंचे संस्कार तुमच्या मुलामध्ये रुजू होणार आहेत. आणि ते जर संस्कार आज बापूंनी नाही दिले, आज जर ते संस्कार बापूंनी नाही दिले, तर भविष्यात तुमची पिढीला सांगावं लागणार नाही हे मंदिर पाडा म्हणून. आणि दुसरे येणार नाहीत मंदिर पाडायला, तेच मंदिर पाडतील. कारण तुम्ही सांगितलंच नाही तर हे मंदिर आहे, याच्यामध्ये देवी देवतांची पूजा केली जाते. आपण देवाची पूजा तत्वाधित करतो. कशाने करतो बापू, आपण तत्वाची पूजा करतो. की एकची दिसे दुसरे दर्पणाचनी आधारे, एरवी वस्तू विचारे तुझे आहे, जे सर्वत्र सर्व ही देही, जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य. ते चैतन्य एकच आहेत, पण तत्वामध्ये आहेत. पण भिन्न भिन्न तत्वाची आपण पूजा करू शकत नाहीत, म्हणून मूर्ती पूजा आहे. जगन्नाथपुरीचे निश्चलानंद सरस्वतींनी सांगितलं होतं, एकदा एक दृष्टांत दिला होता. कारण की हिंदू धर्माचं कार्य करणारे 4 शंकराच्या पीठापैकी एकच आहे निश्चलानंद सरस्वती. त्यांचं खूप धर्माबद्दल खूप मोठं महान कार्य आहे. वयोवृद्ध आहेत, तपस्वी आहेत. त्या शंकराचार्यांनी सांगितलं होतं की 10,000 वर्षापूर्वी आपण प्रत्यक्ष देवतांची पूजा करायचो. किती, 10,000 वर्षापूर्वी. परमात्मा येऊन 5,000 वर्ष झाले. भगवंतांनी कार्य केलं, भगवंत गेले 5,000 वर्ष झाले. त्याच्या आधी 5,000 वर्षापूर्वी नारद मुनीही यायचे, ऋषी मुनी सिद्ध साधक प्रत्यक्षात दर्शन व्हायचं. परंतु कलियुगाचा जेव्हा ओघ चालू झाला, 10,000 वर्षापूर्वीच कलियुगाचा ओघ चालू झाला. म्हणजे कलियुग येणार आहेत, त्याच्या आधी 10,000 वर्ष त्या ठिकाणी कलियुगाचा उगम म्हणजे उगमस्थान त्या ठिकाणी चालू झालं होतं.
आणि तेव्हा ती परंपरा खंडित झाली, देवी देवता येणं बंद झालं. म्हणून आपण आता दोन देवतांची प्रत्यक्ष पूजा करतो. कोणत्या देवतांची करतो? दोन देवतांची प्रत्यक्ष पूजा करतो. दररोज दर्शन होतं त्यांचं आपल्याला. एक आहे चंद्रदेव आणि दुसरे आहेत सूर्यदेव. आणि आपण पंचतत्वाची पूजा अजूनही करतो. लोक म्हणतात 33 कोटी देव, चामुंड, अष्टकोटी भैरव रे. लोकाला वाटते सनातन धर्मामध्ये एवढे देवी देवता आहेत आणि एवढ्या देवी देवतांची का पूजा करतात? अरे मूर्खा, तुला ज्ञान नाही. काय नाही? तुला ज्ञान नाही. आणि आपल्या हिंदू धर्मातल्या मुलांनाही ज्ञान नाही. कोणाचं तरी ऐकायचं, कोणत्या तरी धर्माचं काहीतरी घ्यायचं. आम्ही याची पूजा करतो, आम्ही त्याची पूजा करतो. मला बाकीचं बोलायचंच नाही, बाकीच्या धर्माबद्दलही बोलायचं नाही. परंतु आपल्या धर्मामध्ये तत्वाची पूजा केली जाते. बापू, ती तत्वाची पूजा अशी केली जाते. आपण पिंपळालाही पूजन करतो, त्याच्यामध्येही तत्व आहेत. पिंपळाची का केली जाते याच्या मागे विज्ञान आहे. कारण की सनातन धर्मामध्ये, वैदिक सनातन धर्मामध्ये जी जी काय पूजा पाठ नित्यनेम आहे याच्या मागे विज्ञान दडलेलं आहे. काय दडलेलं? विज्ञान आहे. बिना विज्ञानाशिवाय काही होत नाही, त्याला सनातन धर्म म्हणा. परंतु आपल्या लोकांना ज्ञान कमी आहे, तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. म्हणून आपल्याला समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्यावं लागतं. आता एखाद्या जर प्रश्न केला की आपले गीता मंदिर हे देव, देश, धर्म जागृतीचं मुख्य गाभा आहे. काय? मुख्य गाभा आहे. बापूजींनी एवढं मोठं मंदिर केलंय का तिथं आपला देव, देश, धर्म कळावा? एक नाही दिले, मग परत म्हणू नका आमच्या मुलांनी आम्हाला बाहेर काढलं, आमचा मुलगा आम्हाला सांभाळत नाही. याच्या मागं कारण तुम्ही. झाडाला पाणी देण्याच्या पूर्वी तुम्ही विचार करायला पाहिजे होता. काय? झाड कोणचं आहे, त्याला शिकवण कशी द्यायची, त्याला फळ येणार आहेत म्हणून त्याला कुंपण करायची गरज तुमची होती. परंतु तुम्ही त्याला कुंपणही नाही केलं. काय? आलेत ना बाहेरचे प्राणी आलेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार विकाराने एकदा मनुष्यावरती झाडा केला की त्या ठिकाणी त्याला देवही कळत नाही, त्याला देशही कळत नाही, त्याला धर्मही कळत नाही. हे सांगण्याचा भाग होता महाराज. सगळ्यांनी संस्कार आपल्या मुलांना द्यावेत, कारण की धर्मजागृती करण्याचं काम हे साधू संतांचं आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. नाथ महाराजांचा वासुदेव प्रकरणातील हा सुंदर अभंग आहे. तर आपण या अभंगामध्ये थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. नाथबाबांनी अभंगातून 5 चरणाचा अभंग आहेत. नाथ महाराजांनी या अभंगातून धन्य कोण आहेत, धन्यता कोणाला द्यावी, धन्य झाल्यानंतर काय करावं, जगतात धन्यता महत्वाची. धन्य होम, धन्य होम, शोम शोम. मी धन्य आहे, पण धन्य कोण आहेत? जो रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. भगवंत परमात्म्याचं जो भजन करतो तो धन्य आहे. पण धन्य म्हणता 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 आयुष्य संसाराचं केव्हा निघून जातं कळतही नाही. धन्य म्हणता म्हणता आयुष्य निघून जातं. म्हणून नाथ महाराज म्हणतात का तो धन्य आहे. कोण? रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. म्हणजे एकदा नाही म्हटलंय, सदा स्मरे वाचे. नित्य त्या भगवंताचं काय करतो? तो भजन करतो, पूजन करतो, नियमाने त्याला स्नान घालतो आणि तो धन्य आहे. परंतु या धन्यतामध्ये हे अनेक प्रकारचे दुःख आहेत. काय? सुख दुःख समान, सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य आहे. काय? जीवनामध्ये संसारात अनेक प्रकारचे दुःख आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, नाना दुःखी प्राप्ती, जयासी उद्वेगो नाही चित्ती. आणि सुखाची आरती अडपळते ना. मनुष्य सुखाच्या इच्छेने जातो. काय? एखादा रस्ता जर खराब राहिला बापू, तर आपण दुसऱ्या रस्त्याचा काय करतो? मार्ग अवलंबन करतो. पण पुढे जाऊनही तो खराब जायला तर मनुष्य म्हणता आला नाही, त्या रस्त्याने गेला असतो तरी चांगलं झालं असतं. म्हणून नाना दुःखी प्राप्ती. इच्छा आहेत माणसाला सुखाची चक्षण बरं आहे. का? एक मनुष्य होता, रस्त्या जंगलामध्ये चालला, चालता 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 त्याच्या मागे वाघोबा लागला. वाघ लागला म्हणून हे पळत चालू लागला. कारण वाघ जर तावडीत सापडतो वाघ आपल्याला खाऊन घेईल, म्हणून तो पळत चालला. पळता 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 जंगलामध्ये जुनी विहीर होती. मग जुन्या विहिरीमध्ये तो काय झाला? पडला. आता पडणार त्याच्या हातामध्ये काय आली महाराज? एक फांटी आली, झाडाची बेलाची फांटी आली. त्याला पकडलं म्हणजे तो विहिरीमध्येही पडला नाही. काय? वरून पडला तसं त्याने झाडाची काय केली? फांटी पकडली. पकडल्यानंतर आता झाडाला फांटीला मूळ होतं वरती.
ते मूळ काय झालं, उठू लागलं. त्यातल्या माश्या मुळाला धक्का लागला त्याला महाराज, थोडा हल्लं, झाड हल्लं आणि ते मूळ त्या ठिकाणी उठलं. आता मूळ उठल्यानंतर ते काय ज्यांनी तकलीफ दिली त्याला डसणार का, ते बाप्पूला मला तुम्ही चावणार आहेत काय. आता उठवलं तुम्ही, बाप्पून आम्हाला कसं काय डसेल, ते बी हुशार प्राणी आहेत. त्यांनी काय केलं, ज्याच्याकडून तकलीफ झाली माश्या त्या ठिकाणी काय करू लागल्या, चावू लागल्या. आता माश्या चावायला लागल्यानंतर त्याला वाटलं आता आपण जर माश्या चावतात तर आपण खाली काय करू, विहिरीमध्ये उडी मारू. पण आता जुनी विहीर होती, त्या ठिकाणी सर्प खाली नागोबा, खाली त्या ठिकाणी सर्प, त्या ठिकाणी विटाळा घालून बसलेला होता महाराज. आता खाली उडी मारावं तर खाली सर्प आहेत, वरती जावं तर वरती वाघोबा आहेत, खाली जावं तर खाली नागोबा आहेत, आणि वरती तर मुळांत मुळोबा आहेत महाराज. पण एवढं सगळं कार्य होत असताना ती फांडी आणल्यानंतर त्या मूळ जे होतं त्या माशाच्या त्या ठिकाणी, त्या मध ठिकाणी काय होऊ लागला, त्या पोळीमधून हळूहळू पुढं पडू लागला, त्याच्या तोंडामध्ये पडू लागला. आता तोंड वरती होतं, मग तोंडामध्ये पडायला लागल्यानंतर सगळं दुःख तो विसरला आणि जे गोड मध आहे त्याची इच्छा, सुखाची इच्छा तो काय करू लागला, सेवन करू लागला. म्हणजे बघा अनंत दुःख आहे संसारामध्ये. आपल्या माग वाघोबा लागलेला आहेत, खाली नागोबा पण आहेत, वरून मुळोबा पण आहेत, काय आपल्या माग तिन्ही गुण दुःख आहेत. पण आपल्याकडं सुखाची इच्छा एवढी असली का माणूस बाकीचे दुःख काय करतो, विसरून जातो. पण साधू संत तर सुख दुःखे समान कुत्वा, लाभा लाभो जया जयो, नाना सुखी संतोषाना यावे, दुखी विषादान भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी, येत विजय पण होईल का सर्वता देह जाईल. जर राजा झाला, रंकाचा जर राजा झाला, पण त्याला रंक म्हणजे सेवक, सेवकाचे दुःख त्याला अनुभव आहेत. आणि जर तो राजा झाला आणि राजाचा जर रंक झाला तर त्याला दुःखाचा अनुभव येईल का, नाही. प्रारब्ध ही कोणालाही चुकत नाही. सुख आणि दुःख समानता या संसारामध्ये आहेत. तसं माणसाने ज्यादा संसारातही भुलून जाऊ नये काय. पण तो धन्य आहेत का, तो धन्य नाही. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, काय की एकची दिसे दुसरे दर्पणाचे निराधार. काय अज्ञानी मनुष्य, अज्ञानी मनुष्याला ज्ञान आहे का, नाही. कारण की ज्ञान नाही, काय ज्ञानाचा उद्भव त्या ठिकाणी नाही. मग तो धन्य आहेत का, तो धन्य नाही. धन्य कोण आहे, संताचे संगती मनो मार्ग गती. जो संताच्या संगतीमध्ये आहे तो धन्य आहेत. मग आम्ही तुम्ही धन्य आहेत का, नाही. कारण की संसार आहेत सगळे. आता कीर्तनात बसलेत, प्रवचनात बसलेत, पण कवा बाबा प्रवचन संपेल, कवा आपल्याला भोजेल भेटेल, कवा आपले घरी वरून तर गरमू राहिले, बाबा तर प्रवचन देऊ राहिलेत, पण आता इच्छेनं आलेत, बसावं तर लागणार आहेत. धन्य नाहीत. धन्य आहेत का, नाही. कारण की आपण संसारामध्ये गुंतलो आहोत महाराज. काय पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारले, विषय सुख नाशिवंत सविता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी, किती एक योनी नाहीत, किती 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्रांदळे. ज्ञानही नाही, परिपूर्ण अज्ञानही नाही. अज्ञान असेल तर ज्ञान देण्यासाठी संत येतात, पण ज्ञान असेल तर संत त्या ठिकाणी मार्गदर्शन तरी करतात. पण याला ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, म्हणून तो ज्ञानी असल्या कारणाने त्याला ज्ञानही भेटत नाही आणि अज्ञानी आहेत म्हणून अज्ञानही त्याला देता येत नाही. दोन्ही नाही, दोन्ही थडाला तो नाही मला. कारण की परमात्मा म्हणतात ना, एखादा मनुष्य ज्यादा ज्ञानी असेल, ज्यादा ज्ञानी, तर मग म्हणतो दोघांना त्याला ज्यादा ज्ञानी, तो काय ज्यादा हुशार आहे, त्याचं कोण नाद लागू नका काय. आणि अज्ञानी असेल तर एखादा संत सहज त्याचा हात धरतात काय, आणि त्याला काय करतात, ज्ञान देतात. आणि ज्ञान दिल्यानंतर या संसारातून त्याची मुक्तता होते. मग हे पूर्वजन्मी पाप केले हे आहेत का, 84 लक्ष योनी, त्यापैकी बाप्पू 4 लाख योनी मनुष्याची, किती 4 लाख वेळा मनुष्याला जन्म घ्यायचा. लोक म्हणतात 84 लक्ष योनी शेवटची योनी, काय म्हणतात शेवटच्या योनीमध्ये मनुष्याला एकच जन्म आहे असं म्हणतात. पण तसं नाही. नाथबाबांनी सांगितलंय की 84 लक्ष योनी आहेत, परंतु त्या योनीपैकी देखील पद्मपुराणामध्ये विभाग केलेले. त्याचे काय केलेले, जलथर, आकाशामधले असे पक्षी असू, परत आपलं वन्यजीव आहे, याच्यामध्ये त्याची भिन्न भिन्न मतं केले. जीवाचा 19 लाख वेळा जन्म होतो. किती, हे पशु पक्षींचा किती वेळा, 19 लाख वेळा जन्म झाला.
त्यापैकी 4,00,000 वेळा मनुष्याचा जन्म झाला. माणूस म्हणतो आपला शेवटचा जन्म भेटलाय, आता आपल्याला काही जन्म नाही, आता आपण ठेवलं. हे 4,00,000 कोण करणारे जन्म घेणार आहे? हे 4,00,000 वेळा मनुष्याला जन्म घ्यायचा आहे आणि 4,00,000 वेळानंतर आपल्याला परत जर आपल्याकडून पापकर्म झालं तर आपल्याला परत ते भोगण्यासाठी आपल्याला परत यावं लागेल. भोग रोगाचे कारण. भोगे रोगा जोडोनिया दिल्यानिका अरुचिती हो का आता संसारापासून. संसारापासली जी रुची आहे मनुष्याला, काय संसार रुची असते मनुष्याला, का माझं हे झालं पाहिजे, माझा मोठा बंगला झाला पाहिजे, 2 मजला झाला पाहिजे, त्यानंतर दुसरा मजला झाला तरी परत काय काढायचे, परत गज काढून ठेवायचे. मग त्याला धर्मध्वजही लावायचा. धर्मध्वज लावल्यानंतर कळण याला धर्मध्वजस्तंभावरी वानर तुमूर्ती म्हणत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनीची. अजून जो परमात्मा आहे ध्वजस्तंभावरी शंकराचा अवतार असणारे हनुमंतराय, त्यांचा तो जन्मोत्सव झाला. त्यांनी जर आपल्या धर्मध्वजावरती जर आलेत तर आपल्या संसारातले दुःख नाहीसे होतात आणि आपल्याला संसारातली जी वाटचाल आहे चांगल्या प्रकारे चालते. रामनामाचा मग रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, त्या परमात्म्याचं भजन करायचंय आपल्याला. एकदा काय झालं, असाच प्रसंग आहे. धन्य कोण आहेत, शिवपुराणामध्ये एक सुंदर दृष्टांत आणि कथा येते. गुणनिधी नावाचा एक ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतलेला, पवित्र असा कुळामध्ये जन्म घेतलेला गुणनिधी, परंतु आईवडील ब्राह्मण आहेत. ब्राह्मण कुळामध्ये त्या गुणनिधीने जन्म घेतलेला आहे. ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर ब्राह्मण कर्म प्रत्येकाला करावं लागतं, कारण की क्षत्रिय असेल तर त्याला लढण्याचं कर्म दिलेलं आहे. चातुर्वर्ण्यमय असुष्टम गुणकर्म विभागशः, याचा अर्थ वेगळा वेगळा घेतला आहे काहींनी, पण कर्म प्रत्येकाच्या वाटेला आलेला आहे हे सांगण्याचा भाग आहे. ऐके तरी शरीर एक परी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्षीची देख प्रमाणतो. शरीरी एक आहेत पण मत भिन्न भिन्न आहेत. शरीरामध्ये मतांतर आहेत बापू. आपलं मनामध्ये ज्यावेळेस माणसामध्ये प्रवेश करतो चेतन स्वरूपाने, त्यात भिन्न मत आहेत. एक मत आपलं सुद्धा होत नाहीत कधी. मग आपण एका वेळेस मत एक जर करायचं असेल तर आपल्याकडे प्रक्रिया आहे, ध्यानाची प्रक्रिया. काय करतो आपण, ध्यान करतो. एकाग्रताने आपलं एक मन होईल का नाही हा विचार करतो, म्हणून आपल्याला ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे. पण ऐके शरीर तरी एक परी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्षीची देख प्रमाणतो. यात सुद्धा भिन्नता आहेत. यात कौमार अवस्था आहेत, काय बाल्य अवस्था आहेत, कौमार्य अवस्था आहेत, नंतर वृद्ध अवस्था आहेत. 3 अवस्था त्याच्यामध्ये आहेत आणि 3 अवस्थामध्ये 3 मत आहेत. बाल्य अवस्था असते त्यावेळेस वेगळं मत असतं. विचार करा तुम्ही, मग ज्यावेळेस बाल्य अवस्था असती त्यावेळेस ती बाल्य अवस्थेची बाल्य विचार अवस्था आहे, तर मग त्याचं मत तेवढं राहील. ज्यावेळेस कुमार अवस्थेमध्ये येतो तर त्यावेळेस वेगळी अवस्था, वेगळं मत तयार झालं. आणि वृद्धत्व, त्या ठिकाणी वृद्ध अवस्था झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी 3रं मत तयार झालं. जर शरीरामध्ये मतांतर आहेत तर मनुष्यामध्ये मतांतर व्हायला काय भाग पडेल. प्रत्येकाचं भिन्न भिन्न मत आहे. कोणी कोणत्या देवाला मानत असेल, कोणी कोणची उपासना करते, भिन्न मत आहेत. पण गुण कर्मशः प्रत्येकाच्या गुणानुसार क्रमानुसार त्याचं काय केलेलं आहे, वर्ण त्या ठिकाणी केलेलं आहे. जातीभेद नाहीत, सनातनमध्ये जातीभेद नाहीत. काय गुणानुसार आणि त्याच्या कर्मानुसार वर्ण त्या ठिकाणी तयार झालेला आहे. तर गुणनिधी जो होता ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला, परंतु ब्राह्मण कर्म कधीही केलं नाही. वडील जे यज्ञदत्त जे होते ते आपल्या असणाऱ्या राजधानीमध्ये आचार्याची सेवा करायचे. कशाची, आचार्य म्हणजे वैदिक परंपरेमध्ये आचार्याची सेवा. म्हणजे कोणी जर शास्त्र विस्तार असेल, शास्त्राची चर्चा असेल तर त्या ठिकाणी यज्ञदत्त काय करायचे, शास्त्र चर्चा करण्यासाठी राजाचं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी ते जायचे. राजाला काही शास्त्रामध्ये काही अडचणी आल्या, वैदिक परंपरेमध्ये काही अडचणी आल्या, पूजा असेल, पाठ असेल, नैमित्तिक कर्म असेल, तर त्या ठिकाणी गुणनिधीचे वडील म्हणजे यज्ञदत्त ब्राह्मण कुळामध्ये आणि पंचकृषीमध्ये नवे नवे राज्यामध्ये त्यांचं नाव होतं यज्ञदत्तांचं. आणि त्या यज्ञदत्तांना त्या ठिकाणी आमंत्रण देऊन त्या ठिकाणी पद दिलेलं होतं. कुलकर्णी पदाची ती जिम्मेदारी त्यांनी स्वीकारली. परंतु यज्ञदत्ताला आपल्या घरामध्ये वेळ देण्यासाठी वेळही नव्हता, कारण की बाहेर जर धर्मकार्य करायचं असेल तर घरच्यांना वेळ देता येत नाही बापू. कधी कधी आपल्याला 8 दिवस राहतात, कधी कधी 10 दिवस आपले बाहेर जातात, वेळ देता येत नाही.
मग यज्ञदत्त आपल्या राजधानीमधल्या असणाऱ्या राजाची चाकरीच म्हणा त्या ठिकाणी तो करायचा. आणि यज्ञदत्त करत असताना मुलगा हा उपवर झाला, मोठा झाला, मुलाला संस्कार द्यायला वेळ भेटला नाही, म्हणून त्या ठिकाणी आपली पत्नी जी आहेत, आपली पत्नी आहे ती आपल्या मुलाला संस्कार देण्यासाठी पुढाकार घ्यायला. आपल्या मुलाला जर आज आपण संस्कार दिले नाही तर भविष्यात आपल्याला त्रास होईल. परंतु आई एक दिवस सांगते, दुसऱ्या दिवशी सांगते, तिसऱ्या दिवशी, प्रत्येक वेळेस जर मुलगा ऐकत नसेल तर आई त्या मुलाला सांगणं काय करते, बंद करते. परंतु चुकीला त्या ठिकाणी माघार घेण्यास सुरुवात झाली. आई काय करायची, एखादी चूक जर मुलाकडून झाली, गुन्हानिधी एखादी चूक झाली, काय म्हणजे जाऊ द्या, लहान आहेत, माफ करून द्या. आपल्या यज्ञदत्ताला ती चूक सांगत नव्हती. असं करता 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 बहुत दिवस निघून गेला. एक दिवस यज्ञदत्तांना वाटलं आपला मुलगा उपवर झाला आहे आणि याचं काय करावं, आपण विवाह या ठिकाणी संपन्न करावा. म्हणून आता यज्ञदत्ताला ओळखणं कोण नव्हतं, राजाच्या राजधानीमध्ये आचार्याची सेवा करणारे यज्ञदत्त. आणि त्या यज्ञदत्ताला जर कुणी सून म्हणून देत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं, दौंडी पिटवली की यज्ञदत्तांचा जो गुणनिधी नावाचा मुलगा आहे त्याचा विवाह संपन्न आहे, त्याला उपवर झालेला आहे, विवाह करायचा आहे. अशी कुळ घराण्यातील, चांगल्या घराण्यातील मुलगी कुणी असेल तर तुम्ही काय करा सांगा. अशी दौंडी दिल्यानंतर त्या ठिकाणी सगळे लागूनच आले. आल्यानंतर एका चांगल्या घराण्यामधील ब्राह्मण कुळातील सुंदर मुलगी त्या ठिकाणी चालून आली. ब्राह्मण देवता त्यांची आई त्या ठिकाणी गुणनिधीच्या घरी आले. आल्यानंतर सगळं झालं, सगळं जमाजमी झाली, लग्नही झालं. लग्न झाल्यानंतर आईना गुणनिधीला एकच शब्द सांगितला, आजपर्यंत केलेला जो पापाचा गाडा आहे तो सोडून दे, पण आज तुझी नवीन जीवनाची काय झालेली आहे, सुरुवात झाली. आजपर्यंत तू आमच्या जीवावरती जगत होतास, परंतु आतापासून तुझा विवाह झालेला आहे आणि तुला एक भार्या आहे, पत्नी आहे आणि तिची राहण्याची खाण्याची व्यवस्था तुला करायची. अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गोष्टीची जिम्मेदारी कोणाची आहे, तुझी आहे. आता तुला हे कार्य तुला पाहावं लागेल, कारण की यज्ञदत्त माझे पती तर माझ्यासाठी कमवून आणतात आणि आतापर्यंत तुला सांभाळण्याची जिम्मेदारी आमची दोघांची होती, परंतु आम्हाला दोघाला सांभाळण्याची जिम्मेदारी कोणाची म्हणे, तुझी आहे. असं म्हणल्यानंतर आता त्यांनी पहिल्यापासून काही ज्ञानच नव्हतं. आईना फक्त चुकीला काय केली, माघार घेतली, चुकीवरती प्रांगरून घातलं गेलं. आता हे आईला माहित होतं, हे पुढे बघावं लागेल. आईने सांगितलंही तरीही गुणनिधीने ऐकलं नाही. काय, गुणनिधीने ऐकलं नाही. पुढं चालून जो कार्य करायचं आहे ते कार्य करायचं, कारण की पत्नीकडेही त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि जुगाराच्या आधीन तो लागला. जे वाईट वळणारा जाणारे मुलं होते त्यांच्या संगतीमध्ये तो गेला. संगतीमध्ये गेल्यानंतर मायबापांनो, एकदा दूरसंगती आणि कुसंगती मनुष्याला लागली का जीवनाची विसंगती होते. जर आपल्याला त्या संगतीचा परिणाम जर भोगावा लागत असेल तर मनुष्याने थोडी माघार घेतली पाहिजे, म्हणून सत्संगती केली पाहिजे. पण मनुष्य सत्संगती करत नाही, कुसंगतीच्या मागं लागतो मनुष्य. आणि कुसंगती इतकी वाईट आहे की त्या संगतीचा परिणाम खूप मोठ्या मोठ्या लोकांना चुकावा लागला. आम्हाला नाही, खूप मोठ्या मोठ्या लोकांना चुकावा लागला. तर त्या गुणनिधीची संगती, चुकीच्या वाईट मार्गाला तो लागला. जुगाराचा धंदा होता महाराज. आता जुगारामध्ये माहिती आहे लोकाला, पत्ते खेळणार, त्याच्यात साधे वाद सांगायचं, म्हणजे जुगार म्हणजे पत्ताच एक प्रकारचा. जुगाराच्या धंद्यात लागला. घरातल्या जेवढ्या वस्तू होत्या महाराज, एकदा का मनुष्य हरायला लागला की तो हरायला काय, घरातल्या जेवढ्या वस्तू होत्या गुणनिधीने हळूहळू हळूहळू करून सगळ्या विकून टाकल्या आणि त्या जुगाराच्या धंद्यामध्ये तो हरत राहिला. पत्नीकडेही लक्ष नाही, दारू प्यायला लागला. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले गुणनिधी, परंतु संस्कार नाहीत. बापाचं लक्ष मुलाकडं नाही. लक्ष ध्यान द्या, बापाचं काय नाहीत, मुलाकडं लक्ष नाहीत. कमवण्याच्या नादी लागलात. मुलगा आणि सून नातवंड सुखी राहावेत याच्या इच्छेनं तो तिकडे गेलात, पण ते सगळे दुःखी झाले, त्याला ध्यान नाही केलं. मग त्या ठिकाणी महाराज मायबापांनो, गुणनिधी वाईट मार्गाला लागला. यज्ञदत्ताला माहित नाही. यज्ञदत्ताला माहित नाही म्हटल्यानंतर एक दिवस काय झालं महाराज, यज्ञदत्तांचं स्नान झालं. स्नान झालं नंतर त्यांनी आपल्या हातातील जी
आचार्य अंगठी म्हणून दिलेली होती. ती अंगठी त्या ठिकाणी काय केली महाराज, आपल्या स्नानगृहामध्ये ठेवली. स्नानगृहामध्ये ठेवल्यानंतर आईचं लक्ष नव्हतं, पण गुणनिधीनं ती अंगठी बघितली. आता वस्तू झाडातल्या सगळ्या संपलेल्याच होत्या. यज्ञदत्ताला माहित नाहीत घरात किती वस्तू आहेत. आता मोठा माणूस एखादा आणून देत असेल तर त्याला वस्तू संग्रह किती झाला हेच माहीत नसतं. मग ते यज्ञदत्ताची जी अंगठी होती ती गुणनिधीने घेतली आणि जुगारामध्ये ती ठेवली. जुगारामध्ये तीही हरला. शेवटी आईला सोन्याच्या तार लावलेली साडी राजाने भेट म्हणून त्या ठिकाणी यज्ञदत्ताच्या पत्नीला दिलेली होती. तीही साडी त्या ठिकाणी जुगारामध्ये लावली गेली. तरी आई काही केलं नाही, बोलत नाहीयेत. आईनं समजून सांगितलं, बाळा तुझ्या वडिलाला जर माहीत झालं तर त्या ठिकाणी तुलाही ठेवणार नाहीत, मलाही ठेवणार नाहीत. मग असे लोक धन्य आहेत का? नाहीत. यांच्या मुखामध्ये रामकृष्ण वासुदेवाचं नाव येईल का? नाही येणार. महाराज गुणनिधीने केलेला पापाचा गाडा वाढत चालला होता, वाढत चालला होता. यज्ञदेवता एक ठिकाणी एक दिवस आपल्या पेठेमधून येत होते. येता येता त्यांनी सोनाराचं दुकान बघितलं. तर सोनाराच्या दुकानामध्ये एवढी मोठी अंगठी, मौल्यवान अंगठी त्यांनी बघितली आणि बघितल्यानंतर विचारलं, ही माझी अंगठी तुमच्याकडे आली कशी? तिने सांगितलं, जुगारात खेळणारे पोरांनी आमच्याकडे काय केली, दिलेत म्हणे. मग त्या जुगारावाल्या पोरांकडे गेल्यानंतर विचारलं तर ते म्हणले, तू आम्हाला काय विचारतोस म्हणे, तुझ्या पोराला जाऊन विचार म्हणे त्या गुणनिधीला. मग राग डोक्यामध्ये, मनस्ताप निर्माण झाला. आपण दिवसभर रात्र यांच्यासाठी प्रयत्न करतो आणि आपला मुलगा हे कार्य करतोय हे पत्नीला माहीत असून सुद्धा पत्नीने आपल्याला सांगितलं नाही. पण डोक्यामध्ये क्रोध, राग निर्माण झाला. घरी गेला. घरी गेल्यानंतर त्या यज्ञदत्ताची पत्नी स्नान करत होती. सांगितलं संध्याचा टाइम झालेला आहे. स्नान करत होती. ब्राह्मण कुळामध्ये असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस ती स्नान करत होती. यज्ञदत्त गेले. गेल्यानंतर क्रोधमान झाले. म्हणले, मला जी अंगठी दिली ती अंगठी कुठं आहे? त्यांनी ठेवलेली म्हणे, मी जपून ठेवलेली म्हणे. तू काय जपून ठेवणार म्हणे, ती गुणनिधी केव्हाच घेऊन गेलाय म्हणे, तुला माहित नाही. आणि आजपर्यंत तुझी साडी जी मी दिलेली होती राजाना तुला भेट म्हणून, ती साडी सुद्धा त्या ठिकाणी गुणनिधीने काय केली, जुगारामध्ये तो हरलेला आहे. आणि सगळ्यात चूक करत असताना तू काय केलं, चुकावरती प्रांगुरून घातलं. म्हणून तू सुद्धा त्या पापाची भागीदार आहे. कोण? तू सुद्धा त्या पापाची भागीदार आहेस. तू जर त्याला पहिलीच समज दिली असती, मी जरी बाहेर होतो परंतु गृहिणीचं कर्तव्य, पत्नीचं कर्तव्य आपल्या मुला आणि मुलींना संस्कार देण्याचं. काय बाप्पू, आजकाल काय झालं, त्या ठिकाणी बायको ही कमवते, मुलगाही कमवतो. कमा, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही. परंतु आपल्या मुलांना संस्काराची गरज आहे. कशाची गरज आहे? आपल्या मुलाला संस्काराची गरज आहे. आणि त्या गुणनिधीला संस्कार नसल्या कारणाने त्याला कधी कर्म कळलं नाही. मी ब्राह्मण कुळामध्ये आहेत, किती टाइम संध्या केली पाहिजे, त्या ठिकाणी दर्पण आरगी कसा दिला गेला पाहिजे ही त्याला ज्ञान नाही. मग राग आला. यज्ञदत्ताने हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला, आजपासून या मुलाचा आणि बायकोचा मी काय करतो, त्याग करतो. आणि पूर्वी होतं महाराज, हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला का झालं तिथे काय कोर्ट करीत काय, त्यावेळेस कोर्ट नव्हतं, काय नव्हतं, कोर्ट काय नव्हतं त्या ठिकाणी. जज नाही, कोर्ट नाही, वकील नाही, वकिलाचं तोंड पाहायचंही नाही. आता आपण दिवसभर 12-12 वर्षी चक्रा मारतो तरी आपल्या बाजूने केस लागत नाही. सत्याच्या बाजूने लवकर केस लागत नाही बापू, असत्याच्या बाजूने लवकर केस लागते. कारण की जगत असत्य झालंय. कलियुगामध्ये असत्याचा चढे मान, असत्याच्या मागं लोक जादा आहेत, सत्यवान मागं कमी आहेत. आणि जे दारू पिणाऱ्या लोकांना सवंगडी जादा राहतात. काय दारू पिणाऱ्या सवंगडी जादा राहतात. आणि भजन करणारे हे काय टाळकुटीत म्हणते, ही झेंडा घेऊन चालते पंढरपुराला, यांना खायला भेटत नाही म्हणून चालते तू वारीला, असे म्हणणारे लोक आहेत. म्हणजे ही लोकांचा दुराग्रह आहे, ते सोडा बाजूला. पण गुणनिधीला संस्कार नव्हते. बापाने संकल्प केला आणि बापाने त्या ठिकाणी मुलाचा आणि पत्नीचा त्याग केला आणि दुसरा संकल्प केला, आता या क्षणी मी लग्न दुसरं करेल. काय संकल्प दुसरा सोडला महाराज. यज्ञदत्ताने संकल्प सोडलाय. राजाच्या राजधानीमध्ये आचार्य आहेत, त्यांना कोण पत्नी देणार नाही महाराज. त्या ठिकाणी दुसरी पत्नी होऊन लगेच लागून आली. दुसरं लग्नही झालं. परंतु पत्नीला माहिती आहे पहिल्या आपल्या यज्ञदत्ताने जो संकल्प केला तो पूर्ण करणार आहे. ते काय सामान्य नाही. गुणनिधीलाही आपल्या बापाचा स्वभाव माहित होता. ते म्हटले आता आपल्याला जायचं, घरी जायचं काम राहिलेलं नाही. गुणनिधी त्या ठिकाणी महाराज आता 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 8 दिवस झाले, यांनी चांगलं कर्म कधी केलेलं नाही. ह्या गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात करता करता भिक्षा कोणी देत नाही, भिक्षाचा मंत्र माहित नाही.
पूजा करायचा मंत्र माहित नाही, स्नान करायचा मंत्र माहित नाही. ब्राह्मण देवता काय ब्राह्मण कुळात येऊन जन्यू घातलेला आहेत नाही, जन्यूचे मंत्र माहित नाहीत, गंध लावायचा मंत्र माहित नाहीत. हे सगळे मंत्र आहेत ना बापू. हे काही ज्ञान त्या गुणनिधीला नाही. गुणनिधी चालता 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 काशी क्षेत्राच्या अलीकडे आला. अलीकडे आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत भोलेनाथाचं भजन चालू होतं. त्याला वाटलं काही नाही, पण आम्ही कापडी रे पापे 12 वाटा पळती बापडी रे. उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे, दक्षिण पंथीचे आम्ही कापडीचे. दक्षिण पंथ म्हणजे आपण, पंढरपूरचे कापडी म्हणजे वारकरी, आणि उत्तर पंथातले म्हणजे कावडी घेऊन जे जातात त्यांनाही वारकरी म्हणतात, पण कावडी घेऊन जातात म्हणून त्याला कापडी म्हणतात. पण कापडी याचा अर्थ होतो वारकरी. वारकरी म्हणजे वारी घेऊन जाणारे. झुंडी याचा अर्थ एकत्र करून चालणारे. मग त्या ठिकाणी यात्रा घेऊन जाणारे लोक होते. भोलेनाथ भगवंताला त्या ठिकाणी पाणी घेऊन जायचंय म्हणून सगळे भजन करत चालते. हर 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 महादेव, हर 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 महादेव, असं भजन करत करत त्या ठिकाणी चालले. भजन करता करता त्या गुणनिधीला वाटलं काही का नाही होईना, पण हे भजन करणारे लोक हे भजन काय फुकट करत नाही. भोजन केल्याशिवाय भजन करणार नाही. भोजनाच्या इच्छेने लालसेनं तो काय घुसला महाराज, त्या झुंडीमध्ये यात्रेमध्ये घुसला. यात्रेमध्ये घुसल्यानंतर माय बापांनो, आता भजन कधी केलेलं नव्हतं, पण अर्जुना ते पुण्य वसे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नासे संसार भय. संसार भयातून जर आपल्याला मुक्तता करायचं असेल तर पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले. पूर्वजन्मी जर आपण पुण्यकर्म केलेलं असेल अर्जुना, अल्पबुद्धीनं ते प्रवेश करेल, आणि प्रवेश केल्यानंतर पापाचा नाश होईल. मग संसार भयामधलं त्याला भय राहणार नाही. पण का अर्जुना, ते पुण्यवश. जर पुण्यवश असेल, आई वडिलांच्या पुण्यामुळे त्या गुणनिधीला त्या असणाऱ्या वारकऱ्यांची भेट झाली, संताची भेट झाली, आणि सहज त्याच्याकडून महादेव भोलेनाथाचं काय झालं, भजन झालं. अजून भजन करता करता महाराज तो काशी क्षेत्रामध्ये गेला. आणि काशी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर प्रथमतः तुम्हाला आधी काशी कोतवाल भैरवनाथाचं काय करावं लागतं, दर्शन करावं लागतं. भैरवनाथाच्या दर्शन करण्याकरता तो गेला महाराज. आणि भैरवनाथाच्या महाद्वारापाशी बसताक्षणी 8 दिवस झाले, 9 दिवस झाले भोजन केलेलं नव्हतं. पण आता 8-10 दिवसानंतर शरीर जीर्ण होतं महाराज. भोजन नसेल तर शरीरामध्ये प्राण राहत नाही. शरीरातला प्राण चालू राहतो, पण शरीरातली चेतन अवस्था राहिली नाही. म्हणून त्या ठिकाणी गुणनिधीने आपलं डोकं भैरवनाथाच्या चरणापाशी ठेवलं. आणि ठेवल्यानंतर भजन करणारे लोक कालभैरवाचं दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर सायंकाळची वेळ झाली आणि कालभैरवाला भोग लावण्यासाठी पुजारी गेले. काय आपलं महादेवाला भोग लावण्यासाठी त्या ठिकाणी पुजारी गेले. कालभैरवाच्या मंदिरापाशी डोकं ठेवलं आणि भोलेनाथाच्या मंदिरामध्ये भगवंताला भोग लावण्यासाठी त्या ठिकाणी लोक गेले. संध्याकाळची आरती झाली, भगवंताला भोग लावायचा, पण संध्याकाळ वेळ झाली, सगळे लोक निघून गेले. पुजारीही निघून गेला. पुजारी वाटला तर दक्षिणच नाही तर थांबायचं कशाला. पुजारी निघून गेले. पुजाऱ्याचं काम झालं, दार लावलं गेलं नव्हतं. सायंकाळची वेळ ती, कारण की भगवान भोलेनाथाचं दार उघडच असते मला. कधीही जातो मी, रात्री गेले तरी देव झोपत नाही, कारण की भगवानामध्ये सगळ्यात भोलेनाथ असे आहेत ते भोळे, त्यांच्यापाशी भेद नाहीत. हरिहरा भेद काही करू नये वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. भगवंत परमात्मा कसे आहेत, भोले आहेत. कसे भोले आहेत. आणि त्या भगवान भोलेनाथाचं द्वार उघडा आहे. म्हणून त्या ठिकाणी तो गुणनिधी डोकं ठेवून कालभैरवाच्या चरणी बसलेला होता. आता जाण्याची वाट बघत होता. हे लोक गेल्यानंतर आपण तो प्रसाद काय करू, ग्रहण करू या इच्छेनं तिथे जाणार होता. पण तो सायंकाळची वेळ झाली, पुजारी दारातच झोपला. रक्षणाला पुजारी पाहिजे ना कोणतरी मंदिराला, म्हणून पुजारी दारात झोपला. काय बघितलं नाही गुणनिधीने. जाताना तर पाय चुकून गेला, मध्ये गाभाऱ्यामध्ये गेला. गाभाऱ्यामध्ये म्हणजे त्या ठिकाणी प्रकाश नव्हता मला, दिवाळीला होता. आता दिवाळीला पण वातही नव्हती, तेल होतं पण वात नव्हती. म्हणून त्या ठिकाणी गुणनिधीने आपला शर्ट असणारा आपलं जे गमछा होता, उपरणं होतं, त्याचं काठ फाडला आणि वात त्या ठिकाणी तयार केली. तो कशाची इच्छेनं गेलता महाराज, खाण्याच्या इच्छेनं गेला होता. भूक लागलेली होती, 8-10 दिवस झाले भोजन भेटलं नव्हतं. म्हणून त्या इच्छेनं भोलेनाथाच्या मंदिरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केला. प्रकाशमान
त्या ठिकाणी भोलेनाथाचा गाभारा झाला. भगवंत भोलेनाथ आपले समाधी अवस्थेत होते. ते म्हणले असं कोणचं मंदिर आहे त्या ठिकाणी जादच प्रकाश यायला लागला. भगवंत भोलेनाथाला वाटलं कुठून तरी प्रकाश येतोय. भगवंत भोलेनाथाने डोळे उघडे, अरे माझा भोळा भक्त दिसतोय. त्या ठिकाणी स्वतःचा ठिकाणी काय केलं म्हणतात, उपरनं गमछा फाडून त्या ठिकाणी ज्योत बनवली. भगवंत भोलेनाथ मागचं बघत नाही, पुढं काय तर हेच बघतात, कारण भोळे आहेत ना. मागचं त्याचा काय केलं याचा विचार त्यांनी केला नाही, परंतु आता कार्य काय करतोय याचा विचार त्या भोलेनाथांनी केला. आणि प्रसाद हातामध्ये घेतला आणि हातात इच्छा होती, खाली लक्ष नव्हतं. आता 8 दिवस झाले, 9 दिवस झाले मला भोजन भेटलं नाही, म्हणून त्या ठिकाणी प्रसाद घेऊन चालला. घेता घेता लक्ष भोजनाकडे त्या पात्राकडे होतं प्रसादाच्या, पण खाली काय पुजाऱ्याला पाहिलं नव्हतं. पुजाऱ्याच्या अंगावर पाय पडला. पुजारी डचकून उघडला. चोर 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 म्हणत 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 त्या ठिकाणी प्राणही राहिला नव्हता गुणनिधीचा. पळत चालला महाराज. काय पळत चालला? पळता 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 महाराज लोकांनी पकडलं आणि जो प्रसाद खाणार होता तो प्रसादही त्याला भेटला नाही. तो खाली पडला गेला. लोकांनी इतका चोप दिला महाराज, त्याचे प्राण त्या ठिकाणी निघून गेले. पण प्राण निघता क्षणी महाराज त्यांनी काय केलेलं होतं, भगवंत भोलेनाथाच्या मंदिरामध्ये दीपदान केलं होतं. काय केलं होतं? भगवंत भोलेनाथाच्या मंदिरामध्ये दीपदान केलं. आणि दीपदान केल्यानंतर त्याचं पुण्य बघा महाराज. यमदूत नेण्यासाठी आलेत, यमदूत त्याला नेण्यासाठी आलेत, परंतु त्या ठिकाणी कैलासपतीचे त्या ठिकाणी भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, त्या ठिकाणी भगवंत कैलासपतीचे दूतही त्या ठिकाणी नेण्यासाठी आले. दोघांमध्ये भांडणं झाली. याने जीवनामध्ये कधी पुण्य केलेलं नाहीत म्हणे, त्यामुळे याचा जो प्राण आहे तो आम्ही नेणार अशी यमाचे दूत म्हणू लागले. दोघांचे भांडणं झाले. दोघांचे भांडणं करता करता त्या ठिकाणी काल भैरवनाथ प्रगट झाले. त्याला तुम्ही दोघे भांडणं ना करू म्हणजे. काय तुम्ही दोघंही भांडणं करण्याचं काय काम नाही, कारण की त्याचा प्राण माझ्या असणाऱ्या चरणापाशी त्याचा प्राण गेला. त्यामुळे मला ठरवायचे, कारण मी रुद्र अवतारी, मी याला जिकडे नेईल त्याला तिकडे जावं लागेल. भगवंत भोलेनाथाचे रुद्रदेवाचे असणारे अवतार भैरवनाथांनी प्रार्थना केली आणि त्या असणाऱ्या गुणनिधीला कैलास पर्वतावरती जागा भेटली. कशामुळे महाराज? धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. त्यांनी भगवंताचं स्मरण केलं होतं का? नाही, पण पूर्वजांची जोडले आपणची उदर. पूर्वजन्मी आई वडिलांनी जे केलेलं पुण्य होतं ते आपल्या मुलाला भेटलं आणि त्यांनी मर्ताक्ष अंतकालेचे मामेल स्मरणमुक्त वाकले वरम. अंतकाळी भगवंताचं नाव घेतल्यानंतर जी गती व्हायला पाहिजे ती गती त्याला काय झाली? प्राप्त झाली. आणि प्राप्त झाल्या कारणाने महाराज कैलासपतीच्या ठिकाणी दूत म्हणून तो राहू लागला. भविष्यात पुढे भगवंत आणि त्याचा दुसऱ्या कल्पामध्ये दुसरा जन्म झाला आणि तोच म्हणजे दम असणारा एका राजाचा मुलगा. आणि दम पुढे चालून त्यांनी असं केलं महाराज, ज्या गावामध्ये शिवालय नाही, ज्या गावात शिवालय आहेत पण दीपदान नाही, शिवालयही बांधलं आणि दीपदानाचा जेवढा खर्च असेल तेलापासून बत्तीपर्यंत तो कोण करायचा? तो दम राजा करायचा. असं करता करता या कल्पामध्ये त्यांनी एवढं पुण्य केलं, दुसऱ्या कल्पामध्ये धनपती म्हणजे कुबेर म्हणून जन्माला आले. कशामुळे महाराज? धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. त्या भगवंत परमात्म्याचं भजन अंतकाळी केलं म्हणून त्याला ती गती प्राप्त झाली. मायबापांनो सांगण्याचा भाग एवढाच की आपलंही शरीर नासक आहे, पुष्ट आहे. या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग आहेत. आपल्या शरीरामध्ये रोगाला काही कमी नाही, शरीरामध्ये रोगाला कमी नाही, परंतु त्या परमात्म्याचं तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा राम की भ्रांतीची काम विषयावरी. आपल्या अंतकरणामध्ये भगवंत परमात्म्याचा वास करून घ्यायचा असेल तर आपल्याला भजन करावं लागेल. मग सुखदुःखे समान कृत्वा लाभा लाभो जयादे. सुख दुःख सुखे म्हणजे सुख आणि दुःख आपल्याला काय करावं लागेल? समान त्या ठिकाणी करावं लागेल. सुख दुःख समान सगळं जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञान आहे पण भक्ती नाहीत, असं राहील का? जोपर्यंत पुढे भक्तीने धरिली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्ती जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत ना माय बापांनो, तोपर्यंत ज्ञान वैराग्य धर्म कळत नाहीत.
त्यासाठी भक्ती करावं लागेल. भक्ती कशाची करायची आहे? ज्ञानोबरायांनी सोपी भक्ती सांगितली. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. भगवंताचं भजन उठा बसता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरिता. मग पक्ष शुक्ल असो किंवा कृष्ण असो, दोन्ही पक्षाचं त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? स्पष्ट आहे बरं का? पक्ष म्हणजे काय? पक्ष वेगळा असं काय नाही. शुक्ल आणि कृष्ण पक्ष, तो शुद्ध असो की वद्य असो, दोन्ही पक्षामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन करू शकता. पक्ष आला म्हणजे मग रात्रही आली, दिवसही आला, त्याच्यात खूप सांगण्यासारखं आहे. आता त्या अभंगात घुसल्यानंतर खूप सांगण्यासारखं का? तुम्ही कोणताही काळ वेळ लागत नाही, उठता बसता करावे हरीचे चिंतन. काय? आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. पुढे अभंगात आलेलं आहे. जाणी विषयी विरक्त जया नाही अपपर. अपपर म्हणजे काय? अपपर भाव त्या ठिकाणी नसला पाहिजे. अंतकरणामध्ये विषयाची आसक्ती माणसाला काय? तो कामू सर्वता जाय जयाशे आत्मतोषी मनर आहे, तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष झाले. जर काम अंतकर अर्जुना जयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयाते नेणे करी परिपूर्ण तो. अंतकरणामध्ये अर्जुनाला सांगितलंय, भगवंत म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये काम क्रोध लोभ नाहीत, तो मनुष्य काय आहे? तो कामू जो काम आहे अंतकरणामध्ये प्रवेश केलेला तो शूनी जाय, त्याचा नाश होतो. मग लवड सवडी न पवती बापुडी. मग या संसारातली उथाळ पथाळ जी आहेत, जन्माला येणं आणि मृत्यू होणं, याच्यात तो बाह्य स्वरूपाला बाहेर निघून जातो. आणि तो मनुष्य काय आहे? धन्य आहे. पण धन्य कसा आहे? रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. तिसऱ्या चरणासले विषयी विरक्त जया नाही अपपर, संतुष्ट सर्वदा स्वयं व्यापक निर्धार. त्या ठिकाणी व्यापकता निर्माण करायची असेल तर विषयाला आपल्याला बाजूला करावा लागेल. पण त्याआधी काय करावं लागेल? धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. जाणीव साणीव ओझे सांडोनी या दोरी. आपण कोण आहेत? वस्तीकर वर्तसे संसारी. आपण सगळे वस्तीवर आलेलो आहे. आपण सगळी वस्ती आहेत. मला एक सांगा, या वस्तीवरती आपण किती दिवस आहोत? आपल्याला माहित आहे? आपण वस्तीकर वर्तसे संसारी. या संसारातल्या वस्तीवरती आपल्या परमात्म्याने आपल्याला काहीतरी कर्मानुसार पाठवलेत. पूर्वजन्मी आपण पाप केलेले आहेत, पूर्वजन्मी आपलं काय पुण्य झालेलं आहे, आणि त्या कर्मानुसार आपल्याला या ठिकाणी जन्म आहेत आणि आपल्याला हे भोग भोगावं लागतील. तैसीही जाण माया तू भ्रमता शिवाया, शिश्रे हानितली छाया जैसी अंगिना रूपे, जैसी बहुरूपयाची राव राणी. श्री पुरुष भाव नाही म्हणी, परी लोक संपादनी तैसी करती. लोकाच्या आनंदासाठी केलेलं नाटक म्हणजे हे जगात आहे. मी बोलतोय, तुम्ही ऐकता, ते नाटकच आहेत. पण व्यावहारिक सत्तेमध्ये जोपर्यंत परमार्थ कळत नाही तोपर्यंत परमार्थिक सत्ता आपल्याला कळत नाही. 3 सत्तेचा बात मनुष्याला करावा लागतो. ज्यावेळेस झोपेमध्ये स्वप्न पडलं त्यास समजून घ्यायचं का आपल्याला ब्रह्मसत्य कळायला लागलं थोडं काय. आणि ज्यावेळेस झोपेमधलं स्वप्न ही असत्य वाटेल त्यावेळेस आपल्याला ब्रह्मज्ञानाचा बोध होईल. आणि ब्रह्मज्ञानाचा बोध आहे मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. मग मीच वासुदेव आहे. वासुदेव सांगण्याची गरज राहील का? नाही, कारण की वासुदेव झालोय, मी वासुदेव आहे. सांगायलाही कुणी नाही, कारण ब्रह्म नाहीत ना. बाकीचे जर ब्रह्म असेल तर मी वासुदेव आहे सांगावं लागेल, परंतु बाकीचे वासुदेव नाही, मी वासुदेव आहे हे सुद्धा ज्यावेळेस नाहीचं होईल तेव्हा त्याला ब्रह्मज्ञानाचा बोध होईल. आणि तेव्हा तो या जन्म मृत्यूच्या रहस्यापासून बाजूला होईल. आणि मग त्याला जन्मही नाही, त्याला मृत्यूही नाही. आणि मग तो कोणत्या स्थितीत जाईल? परंतु साधू संत जन्म मृत्यू वारंवार का पुन्हा इच्छा करतात? बरं, कारण की इच्छा करण्याची इच्छा आपली पूर्ण व्हावी म्हणते इच्छा करतात. कारण की उपजली आपुरती, काय उपजून आपुरती येऊ, काय काला खाऊ दही भात. काय त्या ठिकाणी भगवंत, त्या ठिकाणी तुकोबारा म्हणतात आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ. काय परत येऊ म्हणतात, परत येण्यामागे कारण पण आहे. कारण की आमचा तुमचा या ठिकाणी काय करायचा? उद्धार करायचा. कारण की आपण या जीवनामध्ये केलेला जो संसारातला कालवा आहे त्याचा काला करण्यासाठी संत येतात आणि आपला उद्धार करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारावे जन जड जीव. काय साधू संत अवतार घेतात आणि अवतार घेतल्यानंतर
तुमचा आणि आमचा काय करता उद्धार त्या ठिकाणी करतात. म्हणून साधू संतांची आपण इच्छा करतो. परंतु देव यायचा असेल तर आधी कोण येतात? संत येतात. मंदिरात जाण्यापूर्वी आधी घंटाही वाजावं लागते, नंदीचंही दर्शन घ्यावं लागतं, कासवाचं घ्यावं लागतं, नवे नवे समोर बसल्या राक्षसाचंही घ्यावं लागतं आणि तेव्हा देव भेटतात. काय तसं परमात्मा यायचा असेल तर परमात्मा अनेक कारणाने येतात. ते वेळ आपुचिरी काय वारे मी साकारूहून अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे जुळून घाली, ते पापाचा आचूळ फुटे पिटे, पुण्याची पहात फुटे, जै मूर्ती माझी प्रगटे पंडकुमारा, ऐसिया काजा लागी अवतरेनी युगी युगी. त्या ठिकाणी भगवंत परमात्मा जन्म घेतात. परंतु त्याआधी संसारातलं दुःख नाहीस करण्यासाठी संत येतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा आहेत. भिन्न आहेत का? नाही, एकच आहेत. म्हणून संत आधी येतात. जसे मंदिरात गेल्यानंतर घंटा वाजवल्यानंतर आपल्या मेंदूमधील जी काय निगेटिव्ह एनर्जी बापूजी काय घंटा वाजवण्याचं कारण हे घंटा वाजल्यानंतर लोकांना वाटतं काय घंटा कुठं वाजवायचा, तुमचाच घंटा झाला कोर घंटा वाजायचा काय घंटा संसारातला घंटा आणि टंटा तुमचा बंदच नाहीत. म्हणून मंदिरातला घंटा वाजवला की तुमचा घरचा टंटा मुक्त होईल. नाही तर जा उद्यापासून बापूजी जातानंतर घंटा वाजवता असं नका. बरोबर का? घंटा याच्यासाठी वाजायचा की आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर शांतता आहे आणि त्या मनाला शांत प्राप्त होण्यासाठी आपल्या संसारातली जे दुःख डोक्यात बसलेत ना भूत ते काय व्हावीत, निगेटिव्ह एनर्जी निघून जावी आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून घंटा वाजवतात. आणि आज या ठिकाणी जाणीव सानी ओझे सांडून या दुरी आपण वस्ती कर वर्तसे संसारी, एका जनार्दनी ते हरीचे कीर्तन, आसनी शैली सदा हरीचे चिंतन. भगवंत परमात्म्याच्या झोपता उठता हरी बोला नाही तर या बोला, व्यर्थ गलबला करू नका. या ठिकाणी परमात्म्याचं नाव उठता बसता झोपता चालता खाता काहीही कार्य करता भगवंत परमात्म्याचं भजन करा. आणि भजन करता करता काय होईल तर धन्य जगितोची एक हरिरंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. मग तो व्यक्ती धन्य आहे जो भगवंत परमात्म्याचं काय करतो, ध्यान करतो, पूजा करतो, अर्चना करतो आणि त्याला पितराला जाण्याची गती मोक्ष प्राप्त होतो. आज या ठिकाणी ज्यांच्या निमित्ताने आपण अंबादास भाऊ चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आम्ही तुम्ही या ठिकाणी जमलो होतो. आणि प्रवचन म्हणला की 1 तास सेवा असते, कीर्तनाची 2 तासाची सेवा. बापूजींनी सांगितलं प्रवचन आहे, यायलाच उशीर झाला थोडा. आपण 10 ते 11 करणार होतो कारण की उन्हाचा दिवस आहे. आज एप्रिलमधलं ऊन आणि त्यात संभाजीनगर आणि गंगापूर तालुक्याचं ऊन म्हणलं तर थोडं जादाच असतंय. कारण की झाडं आहेत परंतु पाण्याचा प्रभाव थोडा कमी आहे. त्यामुळं गरमीत सगळ्यांना माफी मागतो, यायला उशीर झाला कारण रस्ताही खराब येतात बापूजी. थोडा रस्ता खराब होता. आश्रमातही थोडा आता सगळं चालू आहे. आश्रमात सकाळी धुनी पूजन असतं. आमचं नाथ संप्रदायाची दीक्षा आहे तर सकाळी गुरु गोरक्षनाथ महाराजांची अखंड धुनी परमात्म्याच्या चरणी केलेलं आहे. पण आमचं कर्म इथं वडील जे करते तया नाम धर्म ठेवी आमच्या आचार्यांनी केलं म्हणून आम्हालाही करण्याची गरज आहे. म्हणून देवपूजा नित्य नेहमी केलं पाहिजे. साधूचं कर्म करत राहावं. आम्ही केल्यानंतर तुम्ही करत जा. म्हणजे बाबांनीच केलं का नाही उक्त नाही घेतलं, तुम्ही पण करत जा. सगळ्याला विनंती आहे. झालेली सेवा पंढरीनाथाच्या चरणी, गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी, आदिनाथ दत्त भगवंताच्या चरणी, गावातील जे काय देवी देवता आहेत त्यांच्या चरणी समर्पित करून गुरु गोरक्षनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु जोग महाराज ज्या गादीवरती मी विराजमान आहेत, उत्तराधिकारी आहेत. आत्ताच 14 मार्चला त्या ठिकाणी मोठा उत्सव, मोठा कार्यक्रम बापूजी झाला. त्या ठिकाणी 41 महात्मे त्या ठिकाणी आले होते. उदासीन आखाड्याचे आले होते, रामानंद आखाड्याचेही आले होते, वारकरी आले होते, नाथही आले होते, संन्यासी आले होते. अशी सगळे आखाड्याचे त्या ठिकाणी महंत येऊन त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम, पट्टाभिषेक सोहळा, चादर विधी, तो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. 14 मार्चला माझ्याकडे त्या आश्रमाची जिम्मेदारी दिलेली आणि त्या आश्रमाची जिम्मेदारी सगळी संपूर्ण जिम्मेदारी असल्या कारणाने आज यायला टाईम झाला. कधी तुम्ही त्या ठिकाणी श्रीरामपूर, शिरसगाव, श्रीरामपूर सगळ्याला माहीतच आहे. श्रीरामपूरला खेटूनच श्रीरामपूर भागामध्येच मोडतं परंतु विभाग वेगळा आहे. शिरसगाव ग्रामपंचायतच्या समोरच बाल संन्यासी हरिबाबा यांची समाधी आहेत, चेतन समाधी आहेत, पवित्र समाधी आहेत. महाराजांना जाऊन
पूजनीय बालसन्यासी हरिबाबा महाराजांना जाऊन 35 वर्ष झाले. 35 वर्षाचा काळ लागला महाराज. 35 वर्ष साधू त्या ठिकाणी बाबांनी टिकून दिला नाही. किती वर्ष? 35 वर्ष साधू यायचा आणि निघून जायचा. बाबांची इच्छा नसायची. पण 35 वर्षानंतर बाबांची इच्छा असेल, बाबाच्या कार्यामुळं मला तिथं राहण्याचा योग आतापर्यंत 4 महिने झाले, 3-4 महिने झालेत. बाबांच्या समाधीची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला आणि त्याच समाधीला खेटून गुरु गोरक्षनाथ परंपरेनुसार त्या ठिकाणी अखंड चेतन ध्वनी त्या ठिकाणी चालू आहे. आता मी राहू किंवा नाही राहू, मी गेल्यानंतरही ती ध्वनी चालू राहील. कारण चेतन ध्वनी अशी आहे, गौऱ्याची ध्वनीला आतमध्ये चेतन करतात, वरून राग ढाकून ती दिवसभर चेतन ध्वनी चालू राहते. आणि जो कोणी व्यक्ती गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या ध्वनी पुढे मनाने श्रद्धेने इच्छा पूर्ण करायची असली, आपल्याला संकल्प जो करायचा आहे, मनामध्ये इच्छा केली, ती प्रगट करण्याची शक्ती त्या ध्वनीमध्ये आहे. असे चेतन ध्वनी लोक अंधश्रद्धा मानतात, पण ही अंधश्रद्धा नाहीत. काय नाही? अंधश्रद्धा नाहीत. अंधश्रद्धा निर्माण कोणाच्या पाठी मागणार? काय बापूजी? कारण की सनातनाला कुठतरी बदनाम करायचं आणि हे काम त्यांच्याकडे दिलेले सध्या. काय त्यांना फंडिंग येते वरून आणि ते बदनाम करतात. आणि आजकाल साधूवरती काय, साधूला कधीतरी बदनाम करायचे आजकाल षडयंत्र चालू आहेत. काय तुम्हाला लबाड लोकांमाग पडायची सवय. काय एखादं काही दिलं तर तिकडे तुम्हाला पळायची सवय. ही स्पष्ट तर खरं बोलता बापूजी. तुम्ही लोक आहेत ना, तुम्हाला फक्त चमत्कार लागतो. काय लागतो? चमत्कार लागतो. आत्ता लग्न झालं का दुसऱ्या दिवशी मुलगा, आता वाईट नका वाटून देऊ, असली तुमची शेती आहे. परंतु त्याला काहीतरी परंपरा आहेत ना, याचं ध्यान द्या. आणि आपल्या साधूवरती जर कोणी जर डोळे वाचून बघत असेल, साधूची बदनामी करत असेल, तर 10 आणि 100 लोक उभा राहा. साधूचं जर चरित्र चांगलं असेल ना, तर त्या साधू पाठीमागे उभं राहिलं पाहिजे तुम्ही. कारण की गावातले लोक नाव ठेवतच असतात, एक लक्षात घ्या. आता आम्ही ज्या स्थानावरती राहतो, काही लोक चांगले म्हणतात, काही लोक वाईट म्हणतात. पण साधूने हा विचार नाही करायचा. पण साधूने चरित्र आणि चारित्र्य या 2 गोष्टी जपल्या पाहिजे. साधू माग हजारो लोक राहतात. कारण की साधू माग आताच महाराजांनी आता एकदा सांगितलं मला, येता स्वामीजींचं नाव मुक्तानंद स्वामी. आता त्यांच्या मागं लोक लागलेत. आता साधू सगळ्यात त्याग केलेला असतो, असा साधू झालेला नसतो. एक लक्षात घ्या, साधू होणं सोपं नाहीत. काय आम्हाला 13 वर्ष झालेत. आता तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगतो, वयाच्या 15 वर्षी घर सोडलेले आहेत. काय 15 वर्षी घर सोडलंय. 12 वर्ष गावाकडे आम्ही गेलो नाही बापूजी. 12 वर्ष. आता एक कानात कुंडल घातलेत. 41 दिवस नुसतं गुळाचं पाणी प्यावं लागतंय. किती? 41 गुळाचं पाणी प्यावं लागतं. आणि आता 6-7 महिने झालेत मीठ मिरची खात नाही. तुम्हाला वरून लागत आहे मीठ, कमी लागलं वरून मीठ घ्या तुम्ही. कमी बायकोनं जर मीठ कमी टाकलं तर ताटत फेकून आणता तुम्ही. काय आणि अशी परिस्थिती महाराज. साधू बनणं सोपं नाही. साधूला त्याग आहे. साधू मग सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागतोय. ध्यान ठेवा, साधूला जपणं आपलं कर्तव्य. साधू संत जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. तुमचं काय घेऊन घाललं नाही साधूनी कोणी. तुम्हाला वाटत असेल आम्ही देतो म्हणून साधूचं पोट भरतं, असं समजू नका. अलग झोली पलक खजाना, भूक लगी तो मागे खाना. साधूकडे भिक्षा मागण्याचा हातामध्ये ताकद आहे. भिक्षा मागूनही साधू जगू शकतो. परत साधू झाडपाला खाऊन सुद्धा जगू शकतो असं